नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आपणासाठी घेऊन आले आहे भीम जयंती निमित्त एक सुंदर असे भाषण। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरू करूया। दलितांचे कैवारी तुम्ही, गोरीगरिबांचे उद्धारक तुम्ही। बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, विचारपीठावरील विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ, पालक व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी जीवन असलेल्या भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र देणाऱ्या बाबासाहेबांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले। मूकनायक, बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले। मजूर व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले। नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळवून दिला, तर महाडच्या चौदार तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला। अशा या महामानवाची प्राणज्योत 6 डिसेंबर 1956 रोजी मालवली। शेवटी मी एवढंच म्हणेन, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान। अशी भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।